नवी मुंबई के पुलिस कमिश्नर मिलिंद बारंभे ने पत्रकारों के साथ एक प्रेस कॉन्फ्रेंस कर शहर में दर्ज कुल अपराधों का विस्तृत ब्यौरा पेश किया। उन्होंने नवी मुंबई की कानून व्यवस्था, पुलिस की कार्य प्रणाली और सुरक्षा इंतजामों पर बात की। प्रेस कॉन्फ्रेंस में नया प्रोजेक्ट को लेकर भी जानकारी दी गई। खासतौर पर पनवेल, उल्वे और उरण क्षेत्रों में हो रहे अपराधों का जिक्र किया। इन इलाकों में पुलिस की सतर्कता और सुरक्षा व्यवस्था को लेकर भी जानकारी साझा की गई है। पुलिस कमिश्नर ने नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता बताया। नवी मुंबई में पुलिस कमिश्नर मिलिंद बारंभे ने एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित किया, जिसमें उन्होंने शहर में हुए कुल अपराधों की रिपोर्ट मीडिया के सामने रखी। उन्होंने बताया कि नवी मुंबई पुलिस अपराध नियंत्रण को लेकर लगातार सक्रिय है और सुरक्षा व्यवस्था को मजबूत किया जा रहा। प्रेस कॉन्फ्रेंस में नया प्रोजेक्ट का भी उल्लेख किया है और कहा गया कि विकास कार्यों के साथ सुरक्षा पर विशेष ध्यान दिया जा रहा है। पनवेल, उल्वे और उरण इलाकों में सामने आ रही कानून व्यवस्था की चुनौतियों पर भी चर्चा की गई। पुलिस कमिश्नर ने बताया कि इन संवेदनशील क्षेत्रों में गश्त बढ़ाई गई है और निगरानी व्यवस्था को मजबूत किया गया है। सीसीटीवी, त्वरित प्रतिक्रिया टीम और आधुनिक तकनीक का उपयोग किया जा रहा है। उन्होंने कहा कि महिला सुरक्षा और वरिष्ठ नागरिकों की सुरक्षा पर विशेष फोकस है। पुलिस और नागरिकों के बीच बेहतर तालमेल पर जोर दिया गया। उन्होंने जनता से अपील की है कि किसी भी संदिग्ध गतिविधि की जानकारी तुरंत पुलिस को दे। नवी मुंबई पुलिस आने वाले समय में भी सख्ती और सतर्कता के साथ काम करती रहेगी। नमस्कार। आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2025 साली जितकेही गुन्हे घडलेले आहेत, वेगवेगळ्या हेड्स खाली प्रॉपर्टी ऑफेन्सेस, बॉडी ऑफेन्सेस, महिलांविरुद्धचे गुन्हे, सायबर गुन्हे, नार्कोटिक्सचे गुन्हे, फायनान्शियल इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि आपण जे काही प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत, जे कन्व्हिक्शन्स झालेले आहेत, अशा स्वरूपाचे ट्रॅफिकचे काही इश्यूज असतात, आपण जे नवीन इनिशिएटिव्ज सुरू केलेले आहेत, अशा मल्टिपल गोष्टींवर सविस्तर विश्लेषण आज सर्व पत्रकार बंधूंसमोर केलेलं आहे। जितकाही डेटा आपण शेअर करू शकतो तो संपूर्ण डेटा सुद्धा आम्ही आपल्या समोर शेअर केलेला आहे। ओव्हरऑल पोलीस खात्याच्या मते बाय अँड लार्ज कुठलाही मेजर लॉ अँड ऑर्डर आपला 2025 साली झालेला नाहीये आणि कुठलाही विदारक असा हिनस क्राईम 2025 साली झालेला नाहीये। मोठे मोठे बंदोबस्त आपण केलेले आहेत। इलेक्शन्सची प्रक्रिया सुद्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत आणि पोलिसांची एफिशियन्सी वाढवण्यासाठी जे इनिशिएटिव्ज, इंटरनल इनिशिएटिव्ज लागत असतात, ते सर्व इनिशिएटिव्ज घेऊन आपण बेस्ट पब्लिक सर्व्हिस किंवा लोकांना पोलीस सर्व्हिस देण्याचा आपण प्रयत्न आहोत। सो आपण आता जर बघितलं तर नवी मुंबई आयुक्तालयाचा जिओग्राफिकली विचार केला असता उल्वे, उरण, पनवेल तालुका, पनवेल शहर, खारघर हा संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्त्या येत आहेत, पॉप्युलेशन वाढत आहे, नवीन एअरपोर्ट सुद्धा आता कार्यान्वित झालेला आहे। त्यानिमित्ताने तिथे मोठे मोठे हॉटेल्स आणि कार्गो सेंटर्स, लॉजिस्टिक सेंटर्स होऊ घातलेले आहेत। नैना चा प्रकल्प ऑलमोस्ट इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झालेली आहे। येत्या 5 ते 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जनसंख्या मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे। कॉर्पोरेट पार्क्स आहेत। अशा सर्व याच्या सोबतच जो जुना सुरुवातीचे जे सेक्टर्स आहेत, जे बिझनेस डिस्ट्रिक्ट्स आहेत, बेलापूरचे किंवा वाशी आणि हे सर्व गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत आणि रिडेव्हलपमेंटला येत आहेत। रिडेव्हलपमेंटला नवीन इमारती झाल्या तर तिथे मोठ्या इमारती होतील आणि त्या ठिकाणी सुद्धा पॉप्युलेशन डेन्सिटी वाढेल आहे आणि नॅचरली पॉप्युलेशन वाढल्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन किंवा कॉर्पोरेटायझेशन आणि पॉप्युलेशनच्या ज्या समस्या असतात अर्बन सिटीजमध्ये, तर त्या समस्या निश्चितच वाढतील, पण ते सर्व या समस्यांना तोंड देण्यासाठी नवी मुंबई पोलीस समर्थ आहे। हा जो मी म्हटलं ना, नार्कोटिक्स सोबत सायबर आणि फायनान्शियल म्हणून आपण सायफाय युनिट सुरू केलेलं आहे की फक्त ते ईओडब्ल्यूच बघेल असं नव्हे। ईओडब्ल्यू हे एका 3 कोटीच्या वरचे फ्रॉड्स बघेल, पण खालचे फ्रॉड्स बघताना पोलीस स्टेशनमध्ये 80ची स्ट्रेंथ आहे, 100ची स्ट्रेंथ आहे, 150ची स्ट्रेंथ आहे,
कोणाला पण तपास दिला की त्याला त्याचं तेवढं गांभीर्य राहत नाही, किंवा त्याला त्याची इस्पेशली सायबर आणि फायनान्शियल युनिट्समध्ये क्राईम्समध्ये जो तपासाचं एक्सपर्टीज लागत असतं ते सर्व इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सकडे नसतं. त्याच्यासाठी आपण हा सायफाय युनिट तयार केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, जिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण विशेष ट्रेनिंग देतो आहे, विशेष टूल्स देतो आहे आणि त्यांना SOP प्रमाणे त्यांचं हँड होल्डिंग करून त्यांना आपण ट्रेन करतोय. आता सायफाय युनिट आता बरेच महिने झालेत, पण ते फुल्ली मॅच्युअर झालं का? तर माझ्या मते अजून इट विल टेक सम मोर टाइम टू मॅच्युअर. कुठली पण आपण नवीन ज्या वेळेला इनिशिएट करतो गोष्ट, इट टेक्स टाइम. पहिले प्रॉब्लेम्स येतात, नंतर ऍक्सेप्टन्स येतं, नंतर मग मॅच्युअर होतं. गेल्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की आपण जवळजवळ 1500-1600 आफ्रिकन नॅशनल्सवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नार्कोटिक्सची कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त एक मोठी पंजाबी गँग पकडलेली आहे. हायड्रोपोनिक गांजामध्ये जी इंटरनॅशनल गँग या ठिकाणी ऑपरेट होत होती नवीन चिंचकरची, ती सुद्धा आपण या ठिकाणी पकडलेली आहे. आणि ॲब्सोल्युटली झिरो टॉलरन्सच्या अंडर आपण ह्या सर्व गोष्टी नार्कोटिक्स संदर्भामध्ये आपण केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा आपण एक विशेष स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेन्सिटाईज केलेलं आहे. लोकांना सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न करतोय आपण. त्यांना हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून कुठल्याही स्वरूपाची नार्कोटिक संदर्भातली माहिती, मदत त्यांना हवी असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात. इन्सिडेंटली गेल्या 3 वर्षांमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याकडे लहान मुलं आणि मुली आणि वयस्क पुरुष आणि स्त्रिया ह्या मिसिंग होतात. किडनॅपिंगच्या केसेस कायद्याप्रमाणे दाखल होतात. पण गेल्या 3 वर्षभरामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 95% च्या वर हे सर्व डिटेक्शन झालेले आहेत. सर्व मिसिंग चिल्ड्रन आणि मुलं आणि मुली ह्या आपल्याला मिळून आलेल्या आहेत. आणि त्यांचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं निदर्शनास आलं आहे की घरात आई वडिलांसोबत काहीतरी टोचून बोललं म्हणून निघून गेलेत, किंवा कोणी परिचित मुलासोबत बाहेर गेलेले आहेत. अशा स्वरूपाचेच बेसिकली आपल्याला त्याचं विश्लेषण मिळालेलं आहे. कुठल्याही स्वरूपाची गँग जी आपल्याला भीती असते की कुठलीही गँग अशा प्रकारे ऑपरेट होते आहे का, ज्याच्यामध्ये पुश करते आहे का, तर तशा स्वरूपाचं आपल्याला कुठेही गेल्या 3 वर्षाच्या डेटामध्ये आपल्याला आढळून आलेलं नाही आहे. तरी सुद्धा पोलीस नेहमी तत्पर राहून कुठल्याही स्वरूपाचं जर मिसिंग असेल तर त्याला ऑपरेशन मुस्कान तहत आणि अदरवाइज तत्काळ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. अभी आज के जो प्रेस कॉन्फ्रेंस में हमने 2025 साल में जितने भी गुन्हे रजिस्टर हुए नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के अंदर, उसका पूरा विश्लेषण किया है. बॉडी ऑफेंसेस, प्रॉपर्टी ऑफेंसेस, नार्कोटिक्स, साइबर क्राइम, फाइनेंशियल क्राइम, महिलाओं के खिलाफ, सीनियर सिटीजन्स के खिलाफ, ये सारे अनेक प्रकार के जो भी गुन्हे होते हैं उनका सब विश्लेषण किया है. जो MDTs रहती है, जो 112 पे डायल करते हैं, उससे रिस्पॉन्स टाइम कैसे रहा है, और जो नवी मुंबई पुलिस ने इनिशिएटिव्स लिए हैं लोगों को बेहतर सर्विस देने के लिए या हमारा इंटरनल एडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव करने के लिए, तो वो सारी चीज़ों का यहाँ पर ब्यौरा आपको यहाँ पर प्रस्तुत किया है. ये सारी चीज़ें बेसिकली आवर एंडिवर इज़ टू गिव बेस्ट पब्लिक पुलिस सर्विसेज टू द पीपल. पुलिस जो है ये हमेशा पुलिसिंग में हमेशा स्कोप रहेगा आपको आपके सर्विसेज बेहतर करने का, और हमेशा हमारा कमिटमेंट रहेगा कि हम बेहतर से बेहतर पुलिस सेवाएं सभी नागरिकों को, और यहाँ पर रहने वाले नागरिकों को और यहाँ से आने जाने वाले नागरिकों को प्रदान करें.